गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, सर्वांना शुभ गुरुवार. तर आज गुरुवार असल्यामुळे उंबरठ्याचं लेपन करणार आहे मी, हळदीचं लेपन. ते करण्यासाठी सर्व तयारी केली आहे मी आणि देवपूजाही करून झाली, पाहू शकते. देवपूजा आत्ताच झाली आहे मस्तपैकी. आता हे उंबरठ्याचं लेपन करून घेणार आहे. हळदीचं लेपन करण्यासाठी इथे हळद आणि गुलाबजल घेतला आहे, हे मिक्स करणार आहे. दर गुरुवारी उंबरठ्याला लेपन करतेच मी. माझं आवरून झालं आहे सगळं, देवपूजा पण करून घेतली ना. आता लगेच म्हटलं उंबरठ्याची लेपन करून घ्यावा आणि उंबरठ्यावर रांगोळी, पूजा, दिवा, अगरबत्ती सगळं लावून घेणार आहे. त्यानंतर बाकीची कामे करणार आहे. त्यासाठी आज डोसे पण बनवायचे, तर आज डोश्याचं पीठ बनवून ठेवणार आहे. आता मागं मी अक्कलकोटला गेलते तेव्हा स्वामींच्या मंदिरातून मला एक प्रसाद म्हणून नारळ भेटलं होतं. ते आज गुरुवार असल्यामुळं मी फोडणार आहे आणि त्याच ओल्या नारळाची चटणी पण बनवणार आहे. हे सगळं पीठ आता तांदूळ आणि डाळ भिजत ठेवलं आहे, ते भिजल्याच्यानंतरच पीठ बनवणार. तर उंबरठ्याचं लेपन केल्याने खूप पॉझिटिव्ह वाटतं. दर गुरुवारी अवश्य करायचा, मी पण करते. स्वामींच्या इच्छेनुसारच आपण स्वामी सेवेत येतो आणि स्वामींच्या इच्छेनुसारच स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात. त्यामुळं त्या स्वामींचे आपण खूप आभारी आहोत की स्वामी आपल्या जीवनात आहेत आणि आपण त्यांचे सेवेकरी आहोत, त्यांची सेवा करतो. हेच मोठं भाग्य आहे आपलं आणि ही सेवा करत राहायला पाहिजे, नित्यसेवा. चला तर रांगोळी इथं पावलं काढून झाली आहे. आता याची पूजा करून घेते मी. हळदी कुंकू वाहून दिवा आणि अगरबत्ती पण लावणार आहे. आणि असा व्हिडिओ मी आज पहिलाच बनवला आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघाल आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब पण कराल. तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. निशंक होई रे मना, निर्भय होई. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. डाळ आणि तांदळाचे प्रमाण हे मी 3:1 असे घेतलं आहे. 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे. ती 7 ते 8 तास भिजवून घेतली. नंतर ती मिक्सरला बारीक पीठ करून घेतले. आता हे पुन्हा 6 ते 7 तास भिजवणार आणि डोसे बनवणार. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.